मैदानाच्या आतमध्ये आता मोठेपणा क्रिकेटमध्ये कोण दर्शवते, कारण की बॅटिंग चांगली करायची. अतुलराव सरांनी दिला इशारा. सतीश लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. समोर आहे गणेश. पहिला चेंडू लेफ्ट आर्मने ऑफस्टंपच्या बाहेर स्लाइस केलंय. गॅप आहे तिथे पाठलाग करण्याचा प्रयत्न. चेंडू वेगाने प्रस्थान करतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. चेंडूने देखील थोडासा अंतिम क्षणाला टर्न घेतला. 2 तर मिळाल्या, तिसरी मिळेल का? हो, मिळेल. एक धाव महत्वपूर्ण वाचवले. बघा एफर्ट्सची गरज होती, ते दिलं, परंतु तिथे आपण पाहू शकतोय की धावा 3 आणि या 3 धावांनी मात्र सुरुवात सुंदर झाली आहे जय हनुमान पायगाव टीमची. जय हनुमान चषक पायगाव 2025 आपण पाहतोय. सतीशच्या पहिल्या बॉलवर 3 धावा. विजय भोये पहिल्या मॅच मध्ये कमी पडले होते. या मॅच मध्ये मागे काय घडलं ते सोडून देतील, पुढे काय त्याच्याकडे फोकस करतील. समोरच्या दिशेने उडवलाय फटका. चांगला टायमिंग, कमाल, बेमिसाल, आरपार, दमदार, शानदार, वजनदार विजयच्या बॅट मधून आलाय. धडाकेदार षटकार, 6 धावा. बघा समोर मिळाला चेंडू, तर नक्कीच त्या चेंडूला या मैदानावर थारा नाहीये. त्या चेंडूला त्याची जागा दाखवून देण्याचं कार्य केलंय आणि सिक्सर ठोकला. विजय या मैदानाचा फायदा काय आहे, ऍडव्हान्टेज काय त्यांना माहिती आहे. अपील मोठी केली आहे. बघा आता थोडासा क्विकर वनचा वापर केला, हलकीशी मात्र लेंथ बदलली. चेंडूला वळवला होता, परंतु विजयचे इरादे स्पष्ट आहेत. जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही, कारण की हा खेळाडू नॅचरली असाच तर खेळ करण्यासाठी ओळखला जातोय. बॅट ज्याप्रमाणे फिरवली गेली होती, जबरदस्त स्पीड पाहायला मिळाली होती. बॅट स्पीड. मिस टायमिंग. आता मात्र फटका फसतोय. कॅचची संधी, कॅच पकडली आणि विजयच्या खेळीला मात्र समाप्त केलं जातं. एक षटकारांना असं वाटलं की जास्त योगदान मिळेल, परंतु झालं नाही तसं आणि पहिला खंदा फलंदाज जय हनुमान पायगाव संघाचा परतावला गेला विजयला त्या गावच्या दिशेने. गॉन, विकेटचं पतन. अगदी आपण पाहू शकता सिरीज साठी सायकल, त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज साठी आपण पाहतोय कूलर, ट्रॉफीज, भरपूर काही आकर्षण आहेत या स्पर्धेमध्ये. तिथे देखील आपण नजर टाकली ना तर मग ही पारितोषिक पटकावण्यामध्ये कोण सफल राहत आहे ते देखील पाहायला मिळेल. तसं म्हटलं जात आहे ना की तकदीर के खेल से कभी उदास नहीं होते, निराश नहीं होते, जिंदगी में कभी ऐसे उदास नहीं होते. हाथों की लकीरों पे क्यों भरोसा रखते हो मेरे दोस्त, क्योंकि तकदीर उनकी भी होती है जिनके हाथ नहीं होते. अगदी आपण बघितलं तर मग तकदीरवर भरोसा नका जास्त ठेवू, स्वतःवर देखील ठेवा, कारण की स्वतःवर विश्वास ठेवला तर ताकद बनते आणि दुसऱ्यावर ठेवल्यानंतर ती कमजोरी बनते. आणि या वेळेला लेफ्टी वर्सेस लेफ्टी, हर्षद वर्सेस सतीश. चांगला फटका खेचलाय, थोडी ताकद कमी आहे, परंतु क्षेत्ररक्षकाने तिथे थोडस दिलदारपणा दाखवलाय. चेंडूला पकडण्यामध्ये असफल झालाय आणि त्याचा फायदा हर्षदला मिळालाय. अगदी मौल्यवान 4 धावा प्राप्त केल्या. चौकार. हर्षद पहिला पण तर मग या मॅच मध्ये आपल्या संघाची गरज पुरवण्यासाठी तयारीत आहे. मिस टायमिंग हवेत आहे झेल. हो पकडला गेलाय. बघा या ओव्हर मध्ये सतीशने कमबॅक करून दिले. जेव्हा वार झाला तेव्हा पलटवार त्यांनी केलाय. षटकारानंतर विजयला बाद केलं, चौकारानंतर हर्षदला बाद केलं. षटक पूर्ण होताना पाहिला मी ते पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक 13 धावा, 13 रन्स, 2 विकेट लॉस. नेक्स्ट मॅच रेडी राहायचे 2 कॅप्टन्स अगदी असतील युनिटी स्पोर्ट्स चिंचोटी लोहारपाडा आणि त्यांच्या समवेत गावदेवी स्पोर्ट्स शाष्टीकरपाडा. 2 टीमचे कॅप्टन्स आपण रेडी राहायचंय, कारण की आपण इनिंग मध्ये टॉस कंप्लीट करणार आहोत. चांगले संघ आहेत सकाळच्या सत्रामध्ये. पहिल्या
दोन सामन्याचा जर विचार करायचा झाला तर मग श्री साई दत्त स्पोर्ट्स काजूपाडा संघाचा प्रभाव दिसलाय. दुसऱ्या दोन सामन्यामध्ये आपण बघितलं म्हणजे या दोन संघांपैकी एक संघ जो आपल्याला पुढे येताना पाहायला मिळेल. सध्या तर पहिल्या ओव्हरमध्ये सतीशने 13 खर्च केला. बॉलिंग ट्रॅकवर येतोय आता मिस्टर रितेश नावाचा गोलंदाज, परंतु फलंदाजीमध्ये आर्यनला पाठवले. आर्यनने प्रभावी बॅटिंग केली होती. पहिल्या मॅच मध्ये योगदान भरपूर चांगलं दिला होता. त्यांच्याकडे बॅटिंग करण्याची कला आहे. नक्कीच आपण पाहिलं तर या मॅच मध्ये देखील ती कला दर्शवण्याचा प्रयत्न करते. परंतु जो गोलंदाज आहे ना, चांगला गोलंदाज, चांगली लाईन, त्यांची ताकद आहे. सरळ बॅटच्या साहाय्याने मित्रमंडळींना डिफेन्स केला चेंडूला. एक धाव तर मिळाली. दुसऱ्या धावेसाठी परतलेत. पाहावं लागेल. चेंडूची फेक ही खराब झाली आहे. त्याचा फायदा मिळालाय गणेशला, आर्यनला आणि पायगाव टीमला. 1-2 मध्ये कन्वर्ट केलंय आणि हेच करावं लागेल. तुम्हाला प्रत्येक बॉल मात्र आपण पाहू शकतोय ना, जेव्हा चान्स मिळेल ना की त्या धावेवर जास्त असतं आपण पाहिलं की विरोधकांवर प्रेशर बिल्ड अप करा आणि ती करण्याच्या तयारीमध्ये आहेत जनवन पायगाव टीम. पहिला मॅच मात्र आपण बघितलं तर नक्कीच आत्मविश्वास मिळवलाय. दुसऱ्या मॅच मध्ये देखील ती गरज आहे. ऑन साइडला चांगला फटका, टक्कन गुड उडवलाय. गुड क्वालिटी ऑफ द बॅट कनेक्शन. आणि आपण पाहिलं तर चेंडू सीमारेखा पार. गणेशच्या बॅट मधून A1 क्वालिटी बिग ब्रँडेड षटकार, 6 धावा. एकवीस धावा, 21 रन्स. बघा गणेश मैदानाच्या आतमध्ये आहेत तर नक्कीच त्यांच्याकडून हीच अपेक्षा असेल की अशाच प्रकारचे काही मॅक्झिमम डिपॉझिट करा आणि आपल्या संघाचं भलं करा, आणि तेच प्रयत्न असतील. सरळ ते स्टेट डाऊन द ग्राउंड शॉट, तगडा शॉट आहे, तिखट प्रहार आणि हा चेंडू सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. मिळेल षटकारानंतर चकाचक 4 चौकार. प्रेशर पडलंय आता गोलंदाजावर, मार पडलाय. मोमेंटमला मात्र पकडला गेलाय गणेशने. हाच तो पहिला खेळाडू आहे ज्याने वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये पहिलं अर्धशतक कंप्लीट केलं होतं. गणेश कासाट चिंचोडीच्या मैदानावर, आणि तोच खेळाडू पाहतोय आपण. कबड्डीला मात्र थोडीशी लाईन बदलली गेली आणि एक डॉट डिलिव्हरी मात्र त्याची नितांत गरज होती गोलंदाजाला. परंतु फलंदाजावर प्रेशर काही पडणार नाही. त्यांना माहिती आहे की आपल्या संघाला 3 षटकामध्ये माझं योगदान काय आहे ना, तर माझं योगदान हेच आहे. जरी बाद झालं ना मला काही फरक नाही पडणार, परंतु माझ्या संघासाठी माझं योगदान ॲज अ बॅटर म्हणून चांगलं देण्याचा प्रयत्न करेन. यावेळेला तितका प्रॉपर टायमिंग नाहीये. क्षेत्ररक्षक जयेश आले होते, भरपूर लांबचा डिस्टन्स कव्हर करायचं होतं, परंतु बॅकअप केले. चेंडूची फेकी थोडीशी खराब झाली आहे. पाहावं लागेल. खराब फेकीचा खराब नतीजा आणि अतिरिक्त मिळतात इथे धावा, इथे धावा, इथे धावा. आणि पाहता पाहता अगदी आपण पाहिलं तर 4 धावा पळून पूर्ण केल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. सुंदर रनिंग पाहायला मिळते. सुंदर तालमेल पाहायला मिळतोय. चेंडू फेकून झाले त्या ओव्हर मध्ये 5. 1 शिल्लक आहे. 29 धावा फलकावर मात्र जोडल्या गेल्यात. आणखीन आपण पाहिली आहे ना तर मग 1 चेंडू शिल्लक आहे. धावा आल्यात आता, चांगल्या धावा. 3 ओव्हरचा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय आणि अगदी आता चांगल्या स्थितीमध्ये दिसतंय जनमन पायगाव टीम. 1 चेंडू, 29 धावा. जसं म्हटलं जाते ना, सोसावे लागतील घाव, करावे लागतील कष्ट, तर तुम्हाला सांगता येईल तुमच्या यशाची महान आणि मोठी अशी गोष्ट डेफिनेटली आपण पाहिलं ना, तर मग इथे त्याच्यासाठी जे हवं आहे ना ते नक्कीच आपण पाहू शकतो, करावं लागेल. 1 चेंडू शिल्लक आहे. थोडं आपण बघितलं की थकवा, कारण की उन्हाचं वातावरण थोडंसं तापलंय. 29, 1 बॉल शिल्लक आहे. आणि आतापर्यंत जर आपण बघितलं थोडंसं मोमेंटमला कॅरी केलंय, मोमेंटमला पकडलंय गेलंय. जसं म्हटलं जात आहे ना कि मुश्किलों का मैदान देखकर यूं भागना जाना मेरे दोस्त, क्योंकि कोशिश किए बिना किसी की जय जयकार नहीं होते.
लहरों से डरकर नौका पार नहीं होती। और दोस्तों याद रखना, जिंदगी में कभी कोशिश करने वालों की कभी भी हार नहीं होती। डेफिनेटली आपण पाहिली आहे ना, तर कोशिश या शब्दामध्ये ताकद इतकी आहे ना, अशक्याला शक्य करून दाखवू शकते। सध्या तरी आपण पाहिलं तर मग या मैदानावर स्वतःच्या होम ग्राउंडवर खेळताना प्रतिष्ठेचा प्रश्न आहे, कारण की स्वतःचं आयोजन, स्वतःचं नियोजन, प्रतिष्ठा राखायची आहे। गड राखायचा आणि गड नुसता राखायचा नाही तर गड जिंकायचा देखील आहे। आणि त्या प्रयत्नामध्ये जय हनुमान पायगाव संघ मात्र एकजुटीने मात्र उतरलेला आहे। आतापर्यंत 1.5 चेंडूचा खेळ पाहतोय आपण फळकावर, बॉलिंग ट्रॅकवर आहेत रुतेश। त्याने आतापर्यंत या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्यात, याचा फायदा पायगाव टीमला मिळालाय। 16 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केल्यात 5 चेंडूमध्ये। थोडासा रनअप मध्ये बिघाड पुन्हा एकदा आपण बघितलं तर आपल्या बॉलिंग मार्कवर, बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना ओव्हर द विकेट रितेश। याच दरम्यान पाहिलं आपण तेज तर्रार गती जास्त प्रदान करण्याच्या प्रयत्नामध्ये होते गोलंदाज, परंतु वाईट चेंडूची नोंद 30 पूर्ण झाल्यात आता। आणि अगदी आपण बघितलं ना तर इथे आणखीन काही मग जवळजवळ एक चांगला गुड हिट आला ना तर मग या 30 ला मध्ये 36 34 मध्ये देखील कन्वर्ट केला जाऊ शकतंय। प्रयत्न केला आहे, हवेत आहे, मिस टायमिंग शॉट, विरुद्ध दिशेने झेल आला परंतु तो ड्रॉप होताना पाहायला मिळाला। धावा मिळतील 2। या 2 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर पोहोचली गेली 32च्या घरामध्ये। षटक पूर्ण झाले दुसरं, सरासरी मात्र चांगली मिळाली 16ची। आतापर्यंत आपण पाहिलं तर मग पहिल्या ओव्हर मध्ये देखील चांगल्या धावा आणि या ओव्हर मध्ये देखील चांगल्या धावा आल्या, त्यामुळेच आपण पाहिलं नाही इथे की चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळते। परंतु 6 चेंडू आणि या 6 चेंडू मध्ये किती धावा येतील, किती धावांचा टार्गेट सेट केला जाणार आहे ते देखील आपल्याला पाहायला मिळेल। तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक। अगदी आपण पाहू शकतो आता शेवटच्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवर येत असताना पाहायला मिळतंय अनिकेत मस्कर नावाचा गोलंदाज। आर्यन मैदानाच्या आतमध्ये गोवारी आपल्याला पाहायला मिळतोय। पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, थोडासा मिस केला जातोय। मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं तर आर्यनने इम्प्रेसिव्ह बॅटिंग केली होती। आता या मॅच मध्ये देखील त्यांच्याकडून तशीच अपेक्षा आहे, कारण की आपल्याकडे आता तितका वेळ नाहीये, परंतु 5 चेंडू असतील आणि या 5 चेंडू मध्ये भरपूर चांगलं योगदान द्यायचं आहे। समोरच्या दिशेने स्ट्रेट डाउन द ग्राउंड शॉट, अगदी आपण पाहिलंय, बंदे हमें उसके न हम पे किसका जोर, उम्मीदों की किरण निकली है चारों ओर, इरादे है फौलादी, हिम्मत है हर कदम, आज इस मैदान में इतिहास लिखने चले हैं हम। हे सांगत असताना आर्यनच्या बॅट मधून एक तडाखा हा आलाय षटकार। बघा आतापर्यंत प्रत्येक 3 ओव्हरचा आपण जर विचार केला ना तर दुसऱ्या बॉलवर सिक्सर येताना पाहायला मिळालाय। तन्मय दादाने देखील आपण बघितला की स्कोरिंग चे धडे मात्र नक्कीच शिकले, त्यांनी देखील लगेच सांगितलेत आम्हाला। मोठी अपील, परंतु अपील मध्ये काय आहे का, फक्त उत्साह बघायला मिळाला गोलंदाजाचा, त्याच्या व्यतिरिक्त काही नाहीये। त्यांची टोटल आपण बघितलं ना तर आहे 38 38। बघा आणखीन 3 चेंडू आहेत। स्टेप आउट करून पाहतोय, काय लाजवाब फटका, लाजवाब। देख ना आर्यनच्या बॅट मधून नजाकत, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक, टी फॉर टेम्परामेंटचं दर्शन घडवणारा सिक्सर। काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला आर्यनच्या बॅट मधून, लाजवाब क्लासिकल
नक्की जी झलक जणू काही विराट कोहली या खेळाची दाखवून दिली आर्यनने. पुन्हा एकदा आपण पाहिला तर समोरच्या दिशेने चांगला फटका गॅप मध्ये आहे. धावा मिळतील धावा मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहिली आहे आर्यनची हवा. पुन्हा एकदा बॉल हवाय. धाव फलक पोहोचला गेलाय या चौकाराने 48 रन्स चेंडू टाकून झाले त्या ओव्हर मध्ये. डेफिनेटली 5 शेवटचा आहे आणि या शेवटच्या बॉलवर अगदी आपण पाहिलं तर मग आर्यनने आतापर्यंत कमाल केली आहे. कमाल धम्माल आणि मालामाल केलंय पायगाव संघाला. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. अगदी आपण पाहिलं लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एक तर मिळाले. दुसरीचा प्रयत्न चेंडूची फेकी आली आहे. 2 पूर्ण झाल्या. तिसरी पूर्ण होते का तर नाही आहे या वेळेला मात्र आपण पाहिला. परंतु आपण बघू शकतो सुंदर बॅटिंग सुंदर फिनिशिंग आर्यन गोवारीच्या बॅट मधून लाजवाब शॉट्स पाहायला मिळाले. संघाची टोटल झाली आपण पाहिली आहे ना 50 आणि 51 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी. चला 2 कॅप्टन्स या अगदी टॉस बॉक्स मध्ये मला वाटते आलेले आहेत. चिंचोटी टीमचे कॅप्टन आपण बघितलं युनिटी स्पोर्ट चिंचोटी लोहारपाडा टीमचे कॅप्टन आलेले आहेत आणि त्यांच्या समवेत गावदेवी स्पोर्ट्स साष्टीकरपाडा टीमचे कॅप्टन या टॉस बॉक्सच्या दिशेने कारण की तिथे आम्ही टॉस देखील करतोय. सागर दादा जाधव यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करूया. सागर दादा उपस्थित आहेत तिथे. चला दशरथजी थोडे क्विक या टॉस करायचे आपल्याला. चिंचोटी टीमचे कॅप्टन इथे दाखल झालेले आहेत. अगदी आपण बघितलं राकेश ठाकरे ग्रामपंचायत मालजीपाड्याचे सरपंच देखील आहेत ते आणि आज मात्र आपण बघितलं तर इन ऍक्शन आपल्या संघाच्या सोबत जोडलेले आहेत आणि ॲज अ क्रिकेटर म्हणून ॲज अ कॅप्टन म्हणून आपण त्यांना पाहतोय. दुसऱ्या बाजूने गावदेवी स्पोर्ट्स साष्टीकरपाडा टीम तसंच शेलका अँड टीम आपण बघितलं. शेलका ब्रदर्स आपण पाहिले तर मग चांगलं क्रिकेट त्यांच्या देखील माध्यमातून खेळला जात आहे कारण की आशियाच्या मैदानामध्ये देखील त्यांचा परफॉर्मन्स तितकाच चांगला पाहायला मिळाला होता परंतु शेवटच्या मॅच मध्ये थोडंसं कमी पडलं होतं. या प्लीज या दसऱ्याची प्लीज थोडंसं घाई करा. सागर दादांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस आहे तो कंप्लीट करतोय. बघा 2 कर्णधार दशरथ असतील दशरथजी शेळकाचे गावदेवी साष्टीकरपाडा टीमचे कॅप्टन त्यांच्या सोबतीने आपण अपोजिट आपण बघितलं तर मग युनिटी स्पोर्ट्स चिंचोटी टीमचे आपण बघितलं तर मग कॅप्टन आहेत सागर दादांच्या शुभ हस्ते हा टॉस. वेलकम सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 50 धावा पूर्ण झाल्यात आणि 51 धावांचा लक्ष्याचा परिपूर्ण पाठलाग करायचा आहे. विजय भाई बॉलिंग मार्क वर सज्ज झालेत. समोर 2 ब्रदर्स आहेत कारण की प्रदीप जाबर आणि सतीश जाबर लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन. सध्या तरी आपण बघू शकतो की प्रदीप स्ट्राइक एंडच्या दिशेने प्रदीप स्ट्राइक एंड म्हणजे उजवा हाताचा खेळाडू. नॉन स्ट्राइक एंड कडे सतीश. विजय भोई बॉलिंग ट्रैक वर. तसं म्हणतात ना की मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, असली उड़ान अपने हौसलों में होती है.
पहिला चेंडू वेगवान, मात्र तिथे क्रॅकिंग शॉट गॅप मध्ये भन्नाट वेगाने आलेला आणि त्यावर तितका तिखट प्रहार, चेंडू चौकार. थँक्यू डीजे. सुंदर गीत आपल्याला जो ऐकायला मिळालं डीजे यांच्या माध्यमातून. आपटून टाकण्याचा प्रयत्न पाहतोय, यावेळेला फटका हवेत, फिल्डर अंडरनीट, परंतु यावेळेला डिस्टन्स कव्हर केलाय आणि चौकारानंतर आलेला हा षटकार जसाच तसा प्रत्युत्तर दिलाय. थँक्यू डीजे. विजयवर केलेलं प्रदीपने आक्रमण बघा, 51 धाव पूर्ण करायचे तर टीट फॉर टॅट जशाच तसं उत्तर देणं अनिवार्य आहे. आता मात्र आपण पाहिलं थोडासा परिणाम पडलाय, वायडर लाईन पकडण्याचा प्रयत्न केला होता परंतु वाईट हा चेंडू फेकला गेलाय. बाउंड्री रायडर्स आपण पाहिले तर डीप मध्ये, डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप लॉंग ऑफ, डीप लॉंग ऑन, अगदी काऊ कॉर्नर, डीप मिड विकेट आणि डीप लॉंग लेग क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. आपटून टाकण्याचा प्रयत्न हवेत, फिल्डर अंडरनीट आणि या वेळेला पाहिला झेल कलेक्ट केला जाईल आणि पहिला मोठा धक्का प्रदीपला मात्र परतावा लागेल. डग आउटच्या दिशेने गॉन, विकेटचं पतन. थँक्यू. बघा, 2 भाऊ होते परंतु त्यापैकी एकाला बाद केला, परंतु भाऊ गेल्यानंतर स्वतः मात्र आता बाप आलेत. बाप आणि बेटा आता मात्र जोडी मैदानाच्या आतमध्ये जमेल का? जोडी जमली आहे ना तर मग या धावा पॉसिबल होऊ शकतात, परंतु त्यांना रोखलं जाईल की नाही हा देखील मोठा प्रश्न आहे, पाहावं लागेल. जसं म्हटलं जात आहे ना, कि कड़ी से कड़ी जोड़ दो तो जंजीर बन जाती है दोस्तों, और मेहनत पे मेहनत करो ना तो बड़ी वाली और अच्छी तकदीर बन जाती है. अब बड़ी वाली और अच्छी तकदीर बनानी है तो अच्छी बल्लेबाजी भी करनी होगी, छान फलंदाजी करावी लागेल. विजय नुकताच विकेट मिळवलाय म्हणजे आत्मविश्वास त्यांचा देखील हाय लेवलला वाढलाय. हॅलो, तिसऱ्या अंपरची मदत घेतली जाते इथे. बघा, अंपायर कॉल आम्ही मान्य करतो, कारण की गोलंदाजाने जेव्हा चेंडू रिलीज केला तेव्हा अगदी ज्या मुवमेंटला आपण पाहिला तर गोलंदाज समोर आहे, त्यामुळेच जे काही डिसिजन असेल ऑनफिल्ड अंपायर तेच आम्ही मान्य करू, कारण की स्क्रीनवर क्लिअर दिसत नाहीये की चेंडू अगदी कोणत्या दिशेने गेलाय. आपटून टाकण्याचा प्रयत्न होता. बघा, धाव घेण्याचा प्रयत्न मनामध्ये आणला होता, पण त्यानंतर बदलला देखील. विश्लेषण करायचं झालं तर मग एक डॉट चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. संघाची टोटल आपण बघितले ना तर मग 11 आहे. 13 चेंडू आणि 40 धाव्यांची गरज आहे. मग समान रेषेमध्ये आहेत आतापर्यंत, म्हणायला काही हरकत नाहीये, कारण की आपण बघितलं होतं की पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा जयनमान पायगाव संघाच्या होत्या.
कदाचित त्याच दिशेने आपण पाहिलं वाटचाल आहे. साईनाथ बाबर स्ट्राईक एंडकडे आपटून टाकण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने फटका चांगला एक्झिक्यूट केलाय, परंतु क्षेत्ररक्षण तितकंच खराब झाले. गोलंदाज झालेत नाराज. अगदी आपण पाहिलं तिखट प्रतिक्रिया दिल्यात गोलंदाजाने आणि हा मिळालेला चौकार मात्र आत्मविश्वास वाढवेल बॅटिंग करणाऱ्या टीमचा. अगदी आपण पाहिला पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होत असताना 51 धावांचा पाठलाग करत असताना चहनबाई पायगाव संघ हा सामना जिंकतोय की मग यंग मराठा स्पोर्ट्स चिंचोटी हा संघ. या सामन्यामध्ये नक्कीच सगळं काही आपल्याला पाहायला मिळणार आहे. मात्र तत्पूर्वी घेऊ छोटासा ब्रेक मध्ये जाऊया आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये आपण कमबॅक करूया. पायाना कवरी भूक लागले बघ. थैंक यू डीजे. दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते, कांच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते, मेहनत करने से होती हर मुश्किल आसान, क्योंकि सारे काम नसीब के भरोसे भी तो टाले नहीं जाते. डेफिनेटली नसीबावर कमी अवलंबून रहा. 99% मेहनत करा, तेव्हा 1% कदाचित नसीब साथ देईल. 36 धाव्यांची गरज, 18ची सरासरी. हिमांशू बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल उडवलाय सतीशच्या बॅट मधून ऑन साइडला. बॅटचा फेस फ्लो भरपूर चांगला होता, ताकद चांगली होती आणि तिथे मात्र ताकद दर्शवली आहे सतीशनं आणि षटकार पहिल्याच बॉलवर प्राप्त केलाय. थँक्यू डीजे. असं म्हणतात ना की वक्त से लड़कर जो नसीब बदल दे इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे. आगे क्या होगा ये मत सोचो, बस चल पड़ो अपनी राहों पर. क्या बता आने वाला वक्त भरी खुद तस्वीर बदल दे. ओ चुकी झालीये. ही कॅच पकडायला हवी होती, ही कॅच नव्हती, ही मॅच होती. डेफिनेटली आता सांगू इच्छितो विजय नाराज होत आहेत कारण की हा कॅच पकडायला हवा होता. एक विकेट टेकर चेंडू हाताला होता अगदी आपण पाहिला हिमांशूने, परंतु कॉलिंग नव्हतं आणि त्यामुळेच चौकार, नशिबाचा चौकार. थँक्यू. अगदी आपण बघितलं तर 2 चेंडूवर 2 मोठे फटके आलेत. 26 धाव्यांची गरज. आपटून टाकण्याचा प्रयत्न पाठीमागच्या दिशेने, तिथे देखील आपण पाहिलं तर बघा षटकार मिळेल आणि ती कॅच बघा. ती कॅच मात्र आता मनामध्ये नक्कीच घर करणार आहे कारण की गोलंदाज करेल तर मग काय करेल. थँक्यू डीजे. अगदी आपण पाहिलं तर 31 धावा पूर्ण झाल्यात. पाहता अगदी डोळ्यांच्या समोर. ओहो, आता मात्र आपण पाहिलं तर मग नो चेंडूचा इशारा येत असताना पाहायला मिळते. प्रेशर आलंय आता गोलंदाजावर आणि इथे नो चेंडू नंतर आपण पाहिलं एक एक्स्ट्रा रन्स मिळेल. एक्स्ट्राने मात्र भर पडली गेली या टीमच्या टोटल मध्ये 32 आणि अगदी आपण बघितलं तर मग फ्रीडचा चेंडू देखील फेस करण्याची संधी. 9 चेंडू आणि 19 धाव्यांची गरज. बघा मॅच अजून देखील आपल्या बाजूने आहे, परंतु काय करायचंय, कसं करायचंय तुम्हाला करावं लागेल. फ्रीडचा चेंडू पाहतोय आपण. फ्रीडचा चेंडू होता, अपील करून जास्त फायदा नाही मिळणार कारण की फ्रीडवर फक्त तुम्हाला एलबीडब्ल्यू नाही तर रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळेल, परंतु ही गोलंदाजी कारगिर ठरू शकते. बघा चांगल्या फलंदाजाला बाद करायचं, चांगल्या फलंदाजाला रोखायचं आहे तर ताकद आणि कमजोरी प्लस मायनस काय आहे ते नक्कीच पॉइंट शोधायला हवे. 8 चेंडू 19 धावा. अगदी आपण पाहिले तर धगधग वाढवणारा हा मुकाबला. हवेत आहे पुन्हा एकदा
स्वतः पोहोचण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रयत्नासाठी 100 पैकी 100 हिमांशूला गुण द्यावे लागतील, कारण की ह्या कॅच साठी त्याने पूर्णपणे एफर्ट्स लावला गेला होता. अगदी आपण पाहिलं तर मिळाल्या इथे 2 धावा. 7-17. 17 है, अब खतरा है, बड़ा वाला खतरा है. अब किस टीम पे आया है खतरा आने वाला, ये गेंद बताएगा. चौतीस धाव फलकावर लागल्यात. 17 धाव्यांची गरज आहे. डू और डाय वाला मुकाबला, हाई वोल्टेज वाला मुकाबला, थ्रिलर वाला मुकाबला, काटे की टक्कर वाला मुकाबला, बराबरी का मुकाबला. हवे त्या वेळेला आणि फटका चाललाय निघून, सीमा रेखा पार आणि षटकार. धन्यवाद डीजे. बघा जो कॅच होता तो किती महत्वपूर्ण होता, कारण की तिथे कॅच पकडला असताना तर कदाचित मग 2 षटकार देखील ते वाचले असते, म्हणजे भरपूर फरक पडला असता. कारण की दुसराच आपण बघितलं तर तो चौकार आला आणि तिथे तो कॅच उडाला होता, म्हणजेच आपण बघितलं त्या 25 धावा गेल्यात ना, त्याच्यावर भरपूर फरक पडला असता. परंतु क्रिकेटमध्ये जर तर या गोष्टीला मात्र आपण पाहिलं तर थारा नाही आहे. आता 11 धाव्यांची गरज आहे. ग्रामीण क्रिकेटचं चित्र थोडं वेगळं आहे. ग्रामीण क्रिकेटमध्ये स्पॉन्सर नसतात. इथे 7-8 जण जॉबला जातात. ते पैसे गोळा करून क्रिकेट स्पर्धांमध्ये आपला संघ उतरवतात. संघ जिंकण्यासाठी मेहनत घेतात. दिवसभर उपाशी राहून खेळतात आणि आपल्या गावाच्या नावासाठी, संघाच्या विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. अशी परिस्थिती आहे मित्रांनो ग्रामीण क्रिकेटची. धन्यवाद डीजे. खरोखर क्रिकेट हा खेळ आहे ज्यामध्ये हार जीत तर होतच राहते, परंतु मॅच हरली म्हणून गेम संपत नाही आणि मॅच हरली म्हणून खेळाडू सुद्धा संपत नाही. कुणी नावं ठेवली म्हणून क्रिकेट खेळायचं थांबत नाही. डेफिनेटली आपण बघितलं तर नक्कीच क्रिकेटमध्ये या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या तर आपण पाहिल्या देखील आहे. 11 धाव्यांची गरज. ऑप्शनच्या बाहेर चेंडू, क्रॅकिंग शॉट आणि क्लिअर करतोय बाउंड्रीला. सिक्सर. थँक्यू डीजे. अगदी आपण बघितलं ना इथे 5 धाव्यांची गरज. 5 मध्ये 5. हवेत चेंडू पाहतोय आपण. डिस्टन्स कव्हर आणि मॅच फिनिश. सामना जिंकलाय अगदी आपण पाहिला यंग मराठा चिंचोटी या टीमने. थँक्यू डीजे. थोडस थांबवते तुम्हाला. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आम्ही जाहीर करतोय लगेचच, कारण की ते पुरस्काराचे मानकरी ठरलेत खेळाडू, म्हणजेच ऑन अँड ओनली मिस्टर सतीश जाबर, मॅन ऑफ द मॅच. बघा चित्र क्रिकेटमध्ये काय असतं ना, पकडा कॅच आणि जिंका मॅच. कॅच आला होता परंतु कॅच नव्हता, मॅच होता. आधीच मी सांगितलं कॅच नंतर, मग त्यानंतर मॅच देखील पलटला गेला आणि सामना जिंकला. अगदी आपण पाहिला तर मग यंग मराठा टीमने, आणि अगदी तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश त्यांचा नक्कीच झालाय. तिसऱ्या फेरीमध्ये आणखीन एक संघ जोडेल. तर तिथे आपण पाहिलं जाण्यापूर्वी आता जाऊया आपण मॅचच्या दिशेने, कारण की तिथे मॅच गावदेवी स्पोर्ट्स शास्त्रीकर पाडा आणि त्यांच्या समवेत युनिटी स्पोर्ट चिंचोटी, म्हणजे चिंचोटीचा आणखीन एक संघ इथे येताना पाहायला मिळेल. काय घडेल या मॅच मध्ये, कशा प्रकारचा खेळ प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. चहनमान
पायगाव चषक 2025 आतापर्यंतचा आपण बघितला तर मग अनुभव जरूर चांगला आहे. परंतु जाऊया ब्रेकमध्ये जात असताना जाऊया आपण आमचे डीजे ऑपरेटर अमर कोळी यांच्याकडे गाणं ऐकूया आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण मॅच मध्ये कमबॅक करूया. क्रिकेटचं चित्र थोडं वेगळं आहे. ग्रामीण क्रिकेटमध्ये स्पॉन्सर नसतात. इथे 7-8 जण जॉबला जातात. ते पैसे गोळा करून क्रिकेट स्पर्धांमध्ये आपला संघ उतरवतात. संघ जिंकण्यासाठी मेहनत घेतात. दिवसभर उपाशी राहून खेळतात आणि आपल्या गावाच्या नावासाठी संघाच्या विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. अशी परिस्थिती आहे मित्रांनो.